रूप घेऊन निघाले भगवान कंस मामाला मारायसाठी देवाना धरले बाळपण आव कंसाच्या व नगरीत मुक्काम पटंगण पाहून देवान मांडे दुकान पटंगण पाहून देवान मांडे दुकान त्या नगरीच्या बाया आल्या मग चुना भराय कारण राया कंसाच्या नगरीत मुक्काम केला पटंगण पाहून देवाना दुकान मांडलेलं आहे त्या नगरीच्या बाया आल्या चुना भराय कारण म्हणून त्या कृष्ण भगवंताला त्या बाया विचारत्या का बाबा सांग सांग वैराला तुझ्या चुड्याचं बोल काय चुड्याचं बोल काय एवढा महाग थोडा आपण भरू शकत नाही कसा भरणार बाई भगवंताची करणी देवाची लीला चालला त्यांना बोलला तर खबर गेली कमळाच्या मांडला खबर त्या कमळाच्या वाड्याला गेली आणि कमळाबाई राणीला सांगितलं सह्या जा जा त्या वैराला घेऊन ये बाई आणि तो चुडा मी भरणार म्हणून धावत पळत सह्या त्या कृष्ण भगवंता जवळ आली आणि सांगितलं की बाबा आमची कंसाची राणी कमळा राणी तुझा चुडा भरई तू वाड्यामध्ये चाल चल 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 अग पुढे सह्या का माग देवा कृष्ण चालला कृष्ण चालला भगवंत त्या कंसाच्या वाड्यामध्ये गेलेले आहे. कमला राणीला पिढे पाठ टाकले बसायाला आणि त्या भगवंता समोर ती कमला राणी बोलती की बाळा
कोण गावर ये कोण सीमा पूजा देवाला कमळा पूजा देवाला तुझा सारखा बासा माझा रे नांदे गोकुळाला हो तुझा सारखा बासा माझा रे नांदे गोकुळाला कमला राणी त्या कृष्ण भगवंताला म्हणते की बाबा तुझा सारखा भासा माझा नांदे गोकुळाला आणि भगवंतानं उत्तर दिलं त्या कमला राणीला कमला राणी अग कोण गाव ग कोण शिवा जलम फिरवती बाई मी जलम फिरवती अब कोण गाव ग कोण शिवा जलम फिरवती बाई मी जलम फिरवती तुडा मरायासाठी बाई मी काही देदाई देशी नराया तुडा मरायासाठी बाई मी काही देदाई देशी नराया हा तुडा भरायसाठी बाई मी या दाई देशी इथं नाही माझ्या पोटा पाण्यासाठी हिंडतो एवढं बोलून त्या कमळाने काय केलं तुडा भरायसाठी कमळाने हाती हात दिला म्हणून त्या कमला राणीनं कृष्णाच्या हाती हात दिलेला आहे आणि भगवंताची करणी देवाची लीला तो चुडा मनगाठी फसला आणि कृष्णा देवाला कमला राणी सांगितले जा बाई चुडा सैल करण्याचा खंड माझा राहिला घरी घरामध्ये जा आणि खंड घेऊन या हा चुडा इथं मी सैल करी म्हणून त्या कमला राणीने काय केलं अवधावत न पळत कमळा महालात गेली महालात गेली अव उठ उठ महाराज तुम्हाला काय झोपला गेली म्हणून त्या कमळाबाईने कंसाच्या मुस्याखालचा खंजीर आणून त्या कृष्णाच्या हाती दिला आणि सांगितलं कमळाबाईला कमळा राणी जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला गोकुळचा श्रीकृष्ण उभा आहे पेठाला म्हणून धावत पळत कमळा त्या कंसाजवळ गेली महाराज तुम्हाला काय काळ झोप लागली हो कृष्ण देवाचं नाव ऐका कंस घाबरला शरण गेला कृष्ण देवाला अब कंस घाबरला शरण गेला कृष्ण देवाला
भगवंताला शरण गेलेला आहे. अरे कृष्णा मी तुझा मामा आहे, नको नको मारू मला. म्हणून ते कंस त्या कृष्ण भगवंताला काय म्हणत आहे, काय बरं अरे नको नको रे मारू कृष्ण, माझ्या गळ्याची तुला गळ्याची कृष्ण भगवंताला गेलेला आहे. नको मारू वळी तुझे काही गोंधन. परंतु भगवंताने सांगितलं बाबा तुम्ही माझे मामा आहात. 7 भाऊ मारले तेव्हा तुला माझी दया आली नाही. म्हणून कृष्ण भगवंतानी त्या कंसाचं शिर उडवलं आणि शिर घेऊन आपल्या झोळीमध्ये टाकलं आणि गोकुळ नगरीला आलेला आहे. यशोदेनं गदुरुला जा कृष्ण पाहिला, कृष्ण पाहिला. कृष्ण पाहिला यशोदेनं कृष्ण भवानीला. यशोदा माताला कृष्ण भगवंताला बघितलं आणि कृष्ण भगवंताला ओवळीत असताना झोळीमधून त्या कंसाचा शिर काढून त्या आरतीच्या ताटामध्ये ठेवलं. भावाचं शिर पाहतात यशोदा माता रडू लागली. अरे अरे कृष्णा माझ्या पाठचा भाऊ तू कसा मारिला. कृष्ण देवाला सांगितलं का आई माझे 7 भाऊ मारले तेव्हा तुला दया आली नाही आणि एका भावासाठी तू बहु कष्टी झाली. म्हणून असा कंसाजवळ त्या कृष्ण भगवंतानी गेलेला आहे. आव वैराळाचं वर रूप घेऊन